नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, आजचा जो झालेला बघा 2025चा जो राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे बघा, तर त्यातील जे इतिहास विषयाचे जे प्रश्न आहेत बघा, त्या इतिहास विषयांचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं जे आहेत किंवा त्याचं जे ॲनालिसिस आहे ते आज आपण बघणार आहे. बघा, काही प्रश्न जे आहेत बघा संदिग्ध आहे, त्याचं उत्तर जे आहे बघा ते आयोगाची की आल्यानंतर संदिग्धता जी आहे त्याची दूर होऊ शकते, पण आपल्या अकॅडमीच्या थ्रू जे आहे बघा, तर ते आपण उत्तरं जे आहेत टेंटेटिव्ह उत्तरं जे आहेत ते बघा देण्याचा प्रयत्न करतो आहे. हा सेट सी असेल बघा, सी सेटला जो बघा आहे बघा सुरुवातीपासूनच जो इतिहासच होता बघा. ओके, तर पहिला जो क्वेश्चन आहे बघा तो सिम्पलवाला प्रश्न आहे बघा की काँग्रेस वर्किंग कमिटीने 1942मध्ये जे आहे तर काय नाकारण्यासाठी जो आहे तो ठराव पारित केला होता. तर क्रिप्स मिशन जे आहे ते तुम्हाला दिसून येते की स्टॅफर्ड क्रिप्स यांनी जे मांडलेला प्रस्ताव होता बघा. ओके, ऑगस्ट ऑफर, त्यानंतर होणारा वैयक्तिक सत्याग्रह आणि त्यानंतर जपान किंवा अमेरिका जे आहे बघा त्यांचं विश्वयुद्धात समावेश होणं आणि त्यामुळे भारतीयांचं कॉपरेशन जिथं लागतं, त्यामुळं क्रिप्स मिशन जे आहेत स्टॅफर्ड क्रिप्स यांना तातडीने पाठवण्यात येतं बघा. तेच नाकारण्याचा ठराव जो आहे तो पारित केला होता. ऑप्शन नंबर 1 जो असेल ते त्यामुळे करेक्ट आन्सर असेल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 परत एकदा इझीवाला. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1919च्या सुधारणा जे आहे बघा मुस्लिमांचे समर्थन, तुम्हाला माहिती आहे की तर सेपरेट इलेक्टोरेट का स्वतंत्र मतदारसंघ पण दिला होता बघा. बेसिकली नाव विचारले बघा, मोर्ले मिंटो सुधारणा जे आहेत यालाच म्हणतात बघा. लॉर्ड मोर्ले जे असतील ते व्हाईसरॉय असतील आणि लॉर्ड मिंटो सेकंड जे असतील तर ते सेक्रेटरी ऑफ स्टेट जे आहेत भारत मंत्री मोर्ले असतील आणि मिंटो जे असतील मिंटो सेकंड ते व्हाईसरॉय असतील बघा. तर ऑप्शन नंबर 1 परत एकदा जे आहे ते करेक्ट आन्सर असेल बघा. ऑप्शन नंबर 3 जे आहे बघा, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली, देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर. ओके, हे समाजसुधारक कोठील होते बघा. आता फारसे रेफरन्सेस जे सापडत नाहीत बघा, पण एका रेफरन्सेसमध्ये तुम्हाला दिसून येते की बघा टिळकांना अध्यक्षपद न करण्यासाठी वगैरे शिफारस केली गेली आणि ही शिफारस जी आहे तर त्यांनी ते म्हणजे नागपूरमध्ये असताना केली ते जेव्हा एका काँग्रेसमधल्या मावळ गटाने, आणि तो मावळ गट जे आहे असं दिलं आहे बघा त्यात की नागपूरमध्ये ते वामनराव कोल्हटकरांच्या घरी होते. ओके, वामनराव कोल्हटकरांच्या घरी होते नागपूरमध्ये, त्यामुळे हाय प्रोबॅबिलिटी जे आहे बघा की विदर्भ ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल. ओके, तरी आयोगाचं जे की आल्यानंतर बघा, कारण असे जे प्रश्न आहेत बघा यांचे सोर्सेस जे आहेत ते फारसे सापडत नाही. ते जो सोर्स सापडलेला आहे बघा ऑथेंटिक सोर्स आहे तो पण आपल्या चॅनलला पण टाकला जाईल बघा. पण त्याच्यामध्ये जे मेन्शन आहे बघा नागपूरमध्ये वामनराव कोल्हटकरांच्या घरी अशी मीटिंग वगैरे झाली, तर त्यामुळे विदर्भ जे आहे ते आन्सर इथं देत आहे बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, मुघलकालीन न्यायव्यवस्था त्याची शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप काय होतात. यातलं एकच जो आहे बघा किस्सास, म्हणजे ज्याला टिट फॉर टॅट म्हणतात बघा, जशा तसे जे आहे. ओके, कचं 1 जे आहे बघा, कचं 1 तुम्ही जर बघितलं की हे दोन्ही ऑप्शन जे आहे ते कट होऊन जातात बघा. आणि हद्द जे आहे बघा, हद्द म्हणजे ॲम्प्युटेशन ज्याला म्हणतो आपण, ॲम्प्युटेशन किंवा डेथ पेनल्टी वगैरे ज्याला म्हणतो आपण. अचं 4 जे आहे बघा, अचं 4. ओके, त्यामुळं अचं 4. ताजीर म्हणजे काय तर ताकीद किंवा समज वगैरे देणं, आणि तशीर म्हणजे ते मानहानी दिंड करणं. ओके, या शिक्षा वगैरे देण्यात बघा. किस्सासवरनं तुम्ही 2 उत्तरापर्यंत 2 ऑप्शनपर्यंत जे आहे ते येऊ शकत होतं बघा. ऑप्शन नंबर 3 जे असेल तर त्यामुळे 4थ्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, बॅरिस्टर चित्तरंजन दास. ओके, सुभाषचंद्र बोस यांचे गुरु, यांच्या 417मध्ये ज्यांनी जे भाषण केलं त्या भाषणांना एकत्र करून कोणतं बुक वगैरे जे आहे तर ते प्रकाशित करण्यात आलं आहे. तर ते बुक जे आहे बघा इंडिया फॉर इंडियन्स. ओके, इंडिया फॉर इंडियन्स, भारतीयांसाठी हे जे पुस्तक आहे बघा. ओके, ते चित्तरंजन दास यांचं. चित्तरंजन दास तुम्हाला माहिती आहे की स्वराज्य पार्टीचे फाउंडर वगैरे, तर त्यांचं इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक दिसतं. 5 नंबरचं ऑप्शन नंबर 2 जे असेल ते त्यामुळं करेक्ट आन्सर येईल बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 6 नंबर प्रश्न की हैदराबाद संस्थानात विलिनीकरणात मार्गदर्शक. आता हा मार्गदर्शक शब्द जो आहे बघा तो इथं थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो बघा, कारण काही सोर्सेसमध्ये बघा SM श्री नागेश असं देखील गायडिंग रोल दिलेलं आहे. याचं कारण आहे
इथले जे राजेंद्र सिंग आहेत बघा, ते राजेंद्र सिंग जे आहे ते कमांडिंग ऑफिसर पण आहेत आणि गायडिंग रोल पण आहे. त्यामुळं आन्सर जे आहे बघा ते थोडंसं संदिग्ध इथं जाऊ शकतं. याचं कारण आहे बघा की पहिल्यांदा जे प्लॅन जो आहे बघा, तर तो मेजर जनरल गोडार्ड प्लॅनच्या अंडर जे आहे तर हे विलिनीकरण वगैरे करण्यात आलं. तर त्यांच्यानंतर जे आहेत तर राजेंद्र सिंग जडेजा जे आहेत बघा, राजेंद्र सिंग यांनी कमांड हाती घेतलेलं दिसून येते. पण आता कमांडिंग रोल का गायडिंग रोल यावरून जे आहे ते थोडंसं मतभेद इथं दिसू शकतात. त्यामुळे हा जो प्रश्न आहे बघा थोडासा संदिग्ध स्वरूपाचा असं मी प्रश्न म्हणेल. ओके, काही ठिकाणी बघा श्री नागेश असं पण तुम्हाला बघायला मिळतं. ॲक्च्युअलमध्ये इंडिया पाकिस्तान वॉर जे होतं बघा 47-48 तर त्यांचा इथं जास्त रोल आहे श्री नागेश यांचा. इथं जास्त जे झुकणार आहे बघा थोडं राजेंद्र सिंग यांच्याकडे जाईल, तरी पण मी याला संदिग्ध किंवा आयोगावर जे आहे ते सोडून देईल बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, मुघल बादशाह अकबर यांचं खाने खानान. आता ते अकबराच्या दरबारातले जे नवरत्न आहेत बघा त्यातलं ते नावच बघा दिलेलं असतं बघा, अब्दुल रहीम खाने खानान. ओके, अब्दुल रहीम खाने खानान असं देताना असं दिलेलं असतं बघा. त्यामुळे जे आहे म्हणजे ते जरी एखाद्या नवरत्न जरी बघून गेलं असतं बघा तर अब्दुल रहीम ऑप्शन नंबर 3 जे असेल तर ते 7 नंबरचं करेक्ट आन्सर असेल बघा. परत एकदा बघा, महान दिल्ली दरबार जो 1877 वगैरे मध्ये भरला, तर याचं वर्णन जे आहे ते भारतीय संसद म्हणून कोणी केलं. आता परत एकदा इथं इतिहासामध्ये थोडंसं डायरेक्ट सोर्सेस जे आहेत ते याचे भेटायला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे बघा. तर ओके, तर 2 उत्तरांपर्यंत जे बघा गणेश वासुदेव जोशी आणि MG रानडे, त्यातले गणेश वासुदेव जोशी जे आहे ते थोडंसं जास्त प्रॉबेबल वाटतं बघा. याचं कारण आहे बघा की 1877चं जे क्वीन्स प्रोक्लेमेशन राणीचा जाहीरनामा यात गणेश वासुदेव जोशी सहभागी झाले आणि क्वीन्स प्रोक्लेमेशनने ज्या आशा जागृत झाल्या त्याच्यावर ते आता इथून पुढं जे आहे भारतीयांसाठी जे आहे सुधारणा सुरू होतील आणि त्या अर्थाने ह्या दिल्ली दरबाराला जे आहेत तर ती पहिली संसद वगैरे जे आहे भारतीय संसद वगैरे सुरू झाली वगैरे असं ते गणेश वासुदेव जोशी म्हणतात. असे काही रेफरन्सेस मी दिले. काही ठिकाणी रानडे पण तुम्हाला काही उल्लेख वगैरे याचे आढळतात बघा. तर मी परत एकदा आयोगावर सोडून देईल बघा, पण मोस्ट प्रोबेबली जे आहे ते गणेश वासुदेव जोशी याचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बघा 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे, दिवाने आमिर कोही नावाचे स्वतंत्र खाते. आता हा इझी स्वरूपाचा प्रश्न होता बघा. मोहम्मद बिन तुगलकाने केलेल्या सुधारणा किंवा मोहम्मद बिन तुगलक जे आहेत इतिहासात मुघल हिस्ट्रीमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणारा जो शासक आहे बघा, सुलतनत हिस्ट्रीमध्ये, मुघल हिस्ट्री नाही सॉरी सल्तनत हिस्ट्रीमधला जो आहे तुगलक वंशाचा मोहम्मद बिन तुगलक आणि त्याचे फसलेले प्रयोग, त्यातला जे आहे बघा त्या फसलेल्या प्रयोगांबरोबर जे आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड कृषीच्या रिलेटेड जे आहे एक डिपार्टमेंट त्यांनी सुरू केलेलं दिसून येतं. त्याचं नाव आहे दिवाने आमिरे कोही. ओके, तर मोहम्मद बिन तुगलक ऑप्शन नंबर 2 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर येईल बघा. परत एकदा महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर प्रश्न आलाय बघा. जातीभेद विवेकसार हे पुस्तक जे आहे तर ते कोणी लिहिले बघा, तर तुकाराम तात्या पडवळ यांचं हे पुस्तक आहे बघा. तसा इझी स्वरूपाचा प्रश्न आहे बघा. म्हणजे तुम्ही बघू शकता आताचा जो थोडासा पॅटर्न थोडासा चेंज झाला, थोडासा पोस्ट इंडिपेंडन्सचा पण एक क्वेश्चन राजेंद्र सिंगांचा तुम्ही बघितला बघा, किंवा आता तुकाराम तात्या पडवळांचा महाराष्ट्राच्या हिस्ट्रीचा आहे, किंवा बरेचसे प्रश्न जे आहेत इतिहास सोडून बाकीच्या विषयांचे पण, तर तुम्ही थोडंसं पोस्ट इंडिपेंडन्समधले पण आलेले तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा सुद्धा प्रश्न जे आहेत बघा, किंवा या पॅटर्न जो आहे थोडासा बदललेला, तर त्याची पण तयारी जी आहे ते विद्यार्थ्यांनी करणं जे आहे ते अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर जो पंचशील तत्व ऑप्शन नंबर 2 बघितला आपण 10चं. पंचशील तत्वांचा पुरस्कार भारत चीन यांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान जे आहेत आणि चीनचे पंतप्रधान, आता पंतप्रधान असा शब्द विचारला तेव्हा चाऊ एन लाई जे आहे बघा ते पंतप्रधान होते. आणि इकडे पंडित नेहरू, ऑब्व्हियसली इंदिरा गांधी तर इथे येणार नाही आहेत बघा. क वर्ण जे आहे तुम्ही जाऊ शकता. ऑब्व्हियसली बरोबर येणार आहे बघा. आता डॉक्टर सन यत सेन ऑब्व्हियसली येणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की सन यत सेन यांचा मृत्यू फार पूर्वी बघा म्हणजे 20च्या दशकामध्ये जे आहे 1925 वगैरेच्या आसपास सन यत सेन यांचा मृत्यू दिसतो. आणि त्यामुळे तर चायनाच्या 2 पार्टीज ज्या आहेत त्या आपापसात लढतात बघा. जो कुओमिंतांग पक्ष आहे बघा आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टी जी आहे, तर सन यत सेन ऑब्व्हियसली येणार नाही. त्यामुळे ब पण जिथं आहे बघा तर ते उत्तर नाही, फक्त अ जे आहे ते करेक्ट आन्सर असेल बघा. 11चं जे आहे 4 नंबर फक्त करेक्ट आन्सर इथे येणार आहे बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, विधवा व पण अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलं.
आता याचा जो रेफरन्स सापडलेला आहे बघा मला, तर तो विष्णू शास्त्री पंडितांच्या रिलेटेड हा रेफरन्स तुम्हाला दिसून येतोय. पण परत एकदा मी सांगेल की वपन अनाचार्य, आता वपन हा जो शब्द आहे बघा, हा मुंडन या रिलेटेड आहे बघा, किंवा शेविंग ऑफ हेड ज्याला म्हणतो आपण, केस काढणे थोडक्यात जे आहे, विद्वांचे केस काढणे वगैरे, आणि हा अनाचार म्हणजे काय, दुष्कृत्य. आता गोपाळ गणेश आगरकरांनी पण जे आहे याच्यावर लिहिलेलं तुम्हाला दिसून येतं, पण पर्टिक्युलरली पुस्तक असं जे आहे तर त्यांचं आढळून येत नाही आहे. विष्णू शास्त्री पंडित जे आहे यांचा थोडासा रेफरन्स जो आहे, कारण विष्णू शास्त्री पंडितांनी काय केलेलं आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जो ग्रंथ होता बघा, विधवा विवाह, यातून हे सगळं लिहिलेलं दिसून येतं. तर विधवा वपन अनाचार जे पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलं, तर आत्ता मी जे आहे ते विष्णू शास्त्री पंडित यांच्याबरोबर जाईल बघा एका रेफरन्सनुसार. जो रेफरन्स पण तुम्हाला जे आहे ते साईटवर टाकला जाईल बघा, आपल्या स्पॉटलाईट अकॅडमीच्या ज्या चॅनल आहे बघा त्याच्यावर टाकला जाईल. पण तरी एकदा मी संदिग्ध म्हणून जे आहे तर ते याचं उत्तर जे आहे ते आयोगावर सोडून देईल बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, ओके, राजे आणि राजघराणे दिले बघा. आता अपराजित वर्मन जे आहे बघा, ओके, पल्लव राजवंशाचा राजा दिसतो, याचाच पराभव जो आहे बघा या आदित्य फर्स्ट नावाचा जो राजा आहे बघा चोलांचा, तर त्या चोलाच्या राजांनी केलं होतं बघा. म्हणजे परत एकदा हे दोन्ही समोरासमोर बरोबर का. आणि विजयालय चोला जो आहे तर तो चोल घराण्याचा संस्थापक मानला जातो, जो लॅटर चोलाज वगैरे बघा. आणि मग भोज राजा जो आहे तो गुर्जरा प्रतिहारांचा राजा तुम्हाला दिसून येतो. सगळे ऑप्शन जे आहे ते समोरासमोर दिसून येतात. म्हणजे अ ब क ड 1 2 3 4 असा जो ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर 2 जे असेल ते, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येईल बघा. त्याच्यानंतर बघा विजयनगर साम्राज्यावर जो ठरलेला नेहमी प्रश्न असतो बघा, UPSC ज्या पद्धतीने विचारते त्याच पद्धतीने इकडं पण विजयनगर साम्राज्यावर प्रश्न विचारलेले. आणि मी तुम्हाला वारंवार लेक्चरमध्ये पण जे सांगत असतो बघा की साऊथ इंडियन हिस्ट्रीवरचा फोकस जो आहे तो बदललेले NCERTनुसार वाढलेला दिसून येतो. मागचा प्रश्न देखील दक्षिण भारताच्या इतिहासावर होता, आत्ता देखील प्रश्न दक्षिण भारताच्या इतिहासावर. विजयनगर साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवरायाचा अमुक्त मर्यादा, प्रचंड प्रसिद्ध असणारा ग्रंथ जो आहे बघा, अमुक्त मर्यादा त्याने लिहिलेला तुम्हाला माहिती आहे बघा. आंध्रा भोज किंवा अभिनव भोज असं याच राजाला जे आहे म्हटलं जायचं. पेदांना हा तेलुगू कवी देखील या कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. आणि कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यात, आता इथं जे आहे ते चुकीचं आहे बघा, ड स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं येतं. अ ब क याचं करेक्ट 3 नंबर ऑप्शन येईल. संगमा, सलुवा, तुलुवा जे आहे बघा, अशाच्या 4 डायनास्टी जे तुम्हाला दिसून येतात. हां, संगमा, सुलुवा, तुलुवा आणि आराविडो अशा जे 4 डायनास्टी जे तुम्हाला दिसून येतील, तर त्यातल्या तुलू जे वंश आहे बघा, ह्या तुलू वंशाचा राजा जो आहे तो कृष्णदेवराय वगैरे तुम्हाला दिसून येईल बघा. तर संगम जे आहे तर संगम घराण्यातलं कोण येईल, तर ते हरिहर बुक्का वगैरे जे असतील, जे संस्थापक पहिलं जे घराणं असेल बघा तर ते संगम येईल बघा. त्यामुळे ड जे आहे ते उत्तरात येणार नाही बघा. पेदांना जे आहे महान तेलुगू कवी तो याच कृष्णदेवरायाच्या दरबारात होता बघा. याच कृष्णदेवराय किंवा विजयनगरमध्ये जे आहे अष्टदिग्गज असायचे बघा. ओके, त्या अष्टदिग्गजावरूनच कदाचित जे अष्टप्रधान वगैरे पण आपण म्हणतो बघा की अष्टप्रधान वगैरे त्यातून इन्स्पायर वगैरे होतं. ओके, तर क जर आलंच पाहिजे बघा, क आणि अमुक्त मर्यादा तुम्हाला माहिती आहे, किंवा आंध्रा भोज, अ ब क जे आहे तेव्हा ऑप्शन नंबर 3 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असेल. 4 का नाही तुम्हाला सांगितलं की संगम म्हणायचं तर तुलुवा पाहिजे बघा. ओके, आणि मग लास्टचा जो प्रश्न आहे बघा, परत एकदा महाराष्ट्राच्या हिस्ट्रीच्या रिलेटेड, आता थोडासा इझी वन मधलाच प्रश्न आहे बघा. कोणत्या व्यक्तीला जे आहे, कोणत्या समाजाचा सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव जे आहे किंवा मुस्लिमांच्या हातातील पाणी बंधनकारक, बऱ्याच वेळा सांगितले बघा. ओके, प्रार्थना समाजाच्या रिलेटेड हे तुम्हाला दिसून येईल बघा. प्रार्थना समाजात अशी शपथ वगैरे घेतली जायची बघा, जो 1867 स्थापन झालेला आत्माराम पांडुरंग तरखडकर वगैरे यांच्या प्रयत्नातून तुम्हाला दिसून येतो. ब्राह्मो, आर्य किंवा सत्यशोधक म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला दिसत नाही आहेत. ऑप्शन नंबर 3 जो असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, तर हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. काही प्रश्न जे आहेत बघा त्याचे सोर्सेस जे आहे ते थोडंसं संदिग्ध आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने जे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. तरी आयोगाच्या जिथं जिथं थोडंसं डाऊटफुल आहे तिथं मी तसं सांगितलेलं आहे. ओके, धन्यवाद.